विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीचा फॉर्म भरला आहे. तलाठी या पदभरतीची तयारी करत आहात तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बघा, तलाठी या पदभरतीच्या सुद्धा जागा वाढणार आहे. त्याच अनुषंगाने एकूण जागा वाढल्या का, आरटीआयचे उत्तर काय आहे, त्याचबरोबर फॉर्म भरण्याची मुदत वाढणार का, या संदर्भातली परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आंबरे, तलाठी फॅक्टरीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बघा, या जागा वाढल्याच्या संदर्भामध्ये माहिती बघण्यापूर्वी आपल्या बॅचेस संदर्भात माहिती घेऊया. मिशन तलाठी 3.0 ही बॅच आपल्याकडे सुरू आहे. तज्ञ शिक्षकांची टीम आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, काउन्सिलिंग सेशन आहे. तुम्ही आत्ताच या बॅचच्या माध्यमातून तलाठी या पदावरची तयारी परिपूर्ण करू शकता. त्यासाठीच तलाठी फॅक्टरी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. तुम्हाला नोट्स सुद्धा या ठिकाणी फ्रीमध्ये दिल्या जातील. त्याचबरोबर तलाठी भरती प्लॅनर, पीवायक्यू नोट्स सुद्धा तुम्हाला मोफत अवेलेबल करून दिल्या जातील. त्यासाठीच मिशन तलाठी 3.0 ही बॅच नक्की एनरोल करा. येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत तलाठी या पदभरतीची जाहिरात आली होती. त्यामध्ये 22 तारखेला ही जाहिरात आली आहे. यामध्ये बघा 1539 पदांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर अप्लाय करू शकतो. फॉर्म भरण्याची मुदत 5 ऑगस्ट पर्यंत आहे आणि ती पुढे सुद्धा नक्कीच वाढणार आहे. बघा, खूप सारे विद्यार्थी फॉर्म भरत आहे, अभ्यास पण करत आहे. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागा वाढणार का, हा संपूर्ण सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत या ठिकाणी सोशल मीडियावर एक पत्रक फिरत आहे. ते म्हणजे बघा, ग्रामविकास अधिकारी तलाठी या पदाचे एकूण 1696 जागांकरिताचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहे. बघा, ऍड जी आहे ती 1539 पदांची आलेली आहे. आपल्या महसूल मंत्र्यांनी घोषणा केली होती की 1700 जागांसाठी तलाठी या पदभरतीची जाहिरात येणार आहे. त्या अनुषंगाने जर विचार केला तर 1539 जागांची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये एकूण 157 जागा वाढणार आहे, अशा पद्धतीचं मागणी पत्र या ठिकाणी सोशल मीडियावर फिरत आहे. तुम्ही बघू शकता, 1539 प्लस 157 जागा, एकूण 1696 एकूण जागा होतील. म्हणजेच येणाऱ्या अपकमिंग तलाठी भरतीमध्ये नक्कीच जागा वाढणार आहे, अशा पद्धतीचे मागणी पत्र जात आहे. म्हणून जर लक्षात घेतलं तर ही भरती जी आहे ती 1700 ते 1800 जागांसाठी नक्की होणार आहे. या संदर्भामध्ये एमपीएससीने सुद्धा या ठिकाणी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की पूर्व परीक्षेपर्यंत येणाऱ्या सर्व मागणी पत्रांचा विचार केला जाईल आणि जागा निश्चित वाढल्या जातील. या संदर्भात हा आरटीआय आहे. बघा, तुम्ही बघू शकता की काल 31/7/26 ला या ठिकाणी त्याचं उत्तर आलेलं आहे. बघा, माहिती अधिकार अंतर्गत या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदाचे एकूण 1696 पद जागांकरिता मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीचं आरटीआयचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या ठिकाणी हे सर्व माहिती अधिकार अंतर्गत हे जे पत्रक आहे ते व्हायरल होत आहे. या माध्यमातून असं लक्षात येत आहे की मागणी पत्र जात आहे आणि एमपीएससी कडे नक्कीच जागा वाढण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया सुरू असलेली आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, जागा नक्की वाढणार आहे, म्हणून अभ्यास सुद्धा आपण सर्वांनी वाढवायचा आहे. या संदर्भामध्ये ऍड मध्ये ऑलरेडी एमपीएससीने बघा, तुम्ही बघू शकता की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद केलेल्या किंवा संवर्गातील सामाजिक समांतर आरक्षणाकरिता उपलब्ध पदे होण्यासाठी विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो आणि वाढही होऊ शकते. हे सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचे आहे. बघा, त्याचबरोबर उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करण्यापूर्वी हे सर्व लक्षात घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला आहे त्यांच्या या ठिकाणी प्रोफाईलवर तलाठी आणि तत्सम संवर्गाची सर्व पदे ऍड झालेली आहेत. त्याचबरोबर पूर्व परीक्षा होईपर्यंत सुधारित आणि नवीन मागणी पत्र जर या ठिकाणी आले एमपीएससी कडे तर सर्व संवर्गातील पूर्व परीक्षेच्या निकालाआधी संपूर्ण जागा विचारात घेतल्या जातील, अशा संदर्भातले ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बघा, एमपीएससी अंतर्गत ही तलाठी पदभरती होणार आहे. जागा सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता नक्की वाढणार आहे, कारण 3 महिन्याचा कालावधी आहे पूर्व परीक्षेसाठी. त्या अनुषंगाने खूप सारे मागणी पत्र आयोगाकडे सादर होतील आणि जागा नक्की वाढतील. म्हणून तलाठी या पदभरतीची तयारी परिपूर्ण करा, चांगला अभ्यास करा. मेरिट सुद्धा वाढणार आहे आणि मेरिट मध्ये येण्यासाठी आपल्याला आत्तापासूनच परिपूर्ण अशी तयारी करायची आहे.
आणि त्यासाठीच आपल्या तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवर मिशन तलाठी 3.0 ही बॅच आहे. तज्ञ शिक्षकांची टीम आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. काउन्सिलिंग सेशन सुद्धा असणार आहे. ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. डेमो सेशन युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी याच प्लॅटफॉर्मवर डेली बेसिसवर करू शकता. अशा पद्धतीने तलाठी या पदभरतीची तयारी करा. फक्त तलाठी फॅक्टरी सोबतच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.